बारीक चिरलेला पिस्ता, त्यानंतर बदामाचे काप. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला आठवत असेल, मागे आपण गडचिरोलीला एक हलवा बनवला. कसा? नाचणीचा पौष्टिक हलवा. तर तो गडचिरोलीला बनवला, पण त्याच्यानंतर बऱ्याच लोकांच्या रिक्वेस्ट आला की सर नाचणीचा हलवा दाखवायचा. तयारी सगळी आहे, 5 मिनिटात तयार होईल. 1 वाटी नाचणीचं पीठ असेल तर साधारण अर्धी वाटी मी तूप घातलेलं आहे. 1 वाटी नाचणीचं पीठ आपण भाजून घेऊ. आता यामध्ये गूळ, साधारण तेवढाच गूळ आपण घालतोय. एक वाटी जर आपण नाचणीचं रवा घेतला असेल तर 1 वाटी गूळ. आपल्याला 3 वाट्या गरम पाणी घालायचं आहे. एक पाव चमचा मीठ, त्यानंतर एक अर्धा चमचा वेलची पावडर. आता याला सतत हलवत राहायचं, कारण काय असतं की याच्यामध्ये थोडं स्टार्च असतं आणि स्टार्चमुळे तो थोडासा चिकट होतो. आयर्न भरपूर असतं. एक काम करा, हा चार्ट बघा आणि नाचणीमध्ये काय काय आहे गुण प्रत्यक्षात बघा. एक छोटी टिप तुम्हाला देतो की कित्येकांना वाटलं असेल की हा शिरा आहे, हलवा आहे, गोडाचा प्रकार आहे, तर मग दुधाचा वापर का नाही. पण दुधाने काय होतं की त्याचा जो चकचकीतपणा आहे तो निघून जातो, ब्राउनिशपणा जो तो निघून, आणि तो न धड व्हाईट होत ना तो ब्राऊन होत. चवही तेवढी मजेदार येत नाही. मी दोन्ही करून पाहिले, दूध घालूनही पाहिलं, पण पाण्याचा जास्त छान लागला. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की खूप माल मसाला, खूप तेल, खूप तूप हे सगळं घालून पदार्थ चांगला होतो असं नाही. ज्या पदार्थाला जे लागतं तेच द्या, जास्तीचं काही देऊ नका. मनापासून बनवा, पदार्थ उत्तम होईल. आता ह्याला थोडं तूप सुटलं की गॅस बंद. किंवा कित्येक वेळा असं होतं की नाचणी नवीन जून असते तर तूप सुटते. 1 चमचा तूप टाकलं की तुपाला घेतं. बारीक चिरलेला पिस्ता, त्यानंतर बदामाचे काप. हलवा बनवताना आता लक्षात आलं मला की आपण तो ढासला नावाचा प्रकार केला होता. तो नाचणीचा ढासला, त्याच्यात भरपूर भाज्या, अगदी एक इंटरनॅशनल लेव्हलचं त्याचं प्रेझेंटेशन होतं किंवा दिसत होतं. आणि खायला तर आहेच. म्हणजे सध्या संपूर्ण जगामध्ये आपल्या मिलेट्सचा प्रसार आणि प्रचार सुरू आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी म्हणतात की जेवढा जास्तीत जास्त वापर मिलेट्सचा तुमच्या अन्नात करता येईल तेवढा करा. तर त्याची आपण जाण ठेवली पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. आणि तो आदर स्वतःसाठी असेल, नाही का? तर स्वतःचा आदर करा. आपल्या आदराबरोबर इतरांना सुद्धा आदरार्थी संबोधा, तरच मजा आहे बघा. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.